स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात चाचा नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली झाला. नेतृत्व, ध्येय, प्रचंड इच्छाशक्ती, दूरदृष्टी या अंगी असलेल्या गुणांमुळे चाचा नेहरू समग्र भारतीयांमध्ये लोकप्रिय झाले. मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मानवतावादी दृष्टिकोन आणि विज्ञानाची ओढ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आधुनिक जगात भारताचा विकास जर का घडवायचा असेल तर विज्ञानाशिवाय गत्यंतर नाही हे त्यांनी फार पूर्वीच ओळखलं होतं. आणि त्यांच्या याच विचारांनी प्रेरित होऊन 1972 साली नेहरू सेंटरची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, नेहरू सेंटरची ही इमारत ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. वरून जर का तुम्ही ती पाहिलीत ना तर कमळासारखी दिसेल. भारताची वेगवेगळी प्रतीकं या इमारतीमध्ये सामावलेली आहेत. कशी माहिती आहेत? आता हा हिरवागार जो भाग तुम्ही पाहताय ना तो भारताच्या शेती विकासाच्या प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. तसंच त्याच्या आजूबाजूला ज्या गॅलरीज दिसत आहेत ना त्या भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या प्रगतीचं एक प्रतीक आहे. तसंच ही वर्तुळाकार आणि चिमणीच्या आकाराची जी इमारत आहे ना ती भारताच्या औद्योगिक प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. या इमारतीचे किंवा या वास्तूचे वास्तुतज्ञ किंवा आर्किटेक्ट कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? IM कादरी. आता मी नेहरू सेंटरमध्ये जाणार आहे. तिथे आणखी आपल्याला काय काय ॲक्टिव्हिटीज चालत आहेत ते सुद्धा पाहणार आहे. नेहरू सेंटरच्या या तळमजल्यावर 2 कलादालन आहेत. त्यातील एक AC हॉल आणि एक वर्तुळाकार हॉल. इथे सुलेखन कला, चित्रकला, शिल्पकला तसंच फोटोग्राफी याची वेगवेगळी प्रदर्शनं भरवली जातात. इथे वेगवेगळी प्रदर्शनं भरवली जातात असं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. आता ती कशी असतात, कशा प्रकारे भरवली जातात ते आपण विचारणार आहोत इथल्या कला विभागाच्या असिस्टंट डायरेक्टर नीना रेगे यांना. नमस्ते मॅम. नमस्ते. मला सांगा इथे कशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज या चालतात? नेहरू सेंटर कलादालन हे 1992 साली सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर कलादालनाने अनेक ॲक्टिव्हिटीज आम्ही करत आलेलो आहोत. उदाहरणं द्यायची झाली तर पावसाच्या दिवसांमध्ये मॉन्सून शो ज्याला आम्ही चातक असं नाव दिलेलं आहे ते स्टुडंटसाठीही असतं आणि प्रोफेशनल आर्टिस्टसाठीही असतं. तसंच लहान मुलांच्यासाठी त्यांचे ऑन द स्पॉट आर्ट कॉन्टेस्ट घेतली जाते. हँडिकॅप मुलांच्यासाठीही अशी वेगवेगळी आर्ट कॉन्टेस्ट घेतली जाते. आम्ही दरवर्षी मुंबईच्या बाहेर स्टडी कॅम्प हे आम्ही नेत असतो. निसर्ग चित्र कार्यशाळा आणि ह्या निसर्ग चित्र कार्यशाळेसाठी अनेक आर्ट कॉलेजेसमधून मुलं सिलेक्ट करून त्यांची कामं पाहून त्यांना सिलेक्शन करून त्यांचं आम्ही मुंबईच्या बाहेर त्यांना जवळजवळ 8 ते 10 दिवस नेतो. नेहरू सेंटर त्यासाठी पूर्णतः खर्च करतो की जाण्या येण्याचा किंवा तिथे राहण्याचा, खाण्याचा, इवन मटेरियलसुद्धा आम्ही त्यांना मुलांना देतो आणि त्यातून तिथे ती मुलं जलरंगात वॉटर कलरमध्ये ही पेंटिंग्स ऑन द स्पॉट जाऊन करतात. त्यामधील काही जी निवडक चित्रं आहेत ती त्या चित्रांचं आम्ही इथे प्रदर्शन भरवतो आणि सेल झाल्यानंतर 70% त्याची किंमत मुलांना देतो. दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र आणि बंगाल, कारण आर्ट फ्युजन ह्याचा अर्थ की 2 राज्यांचा मिलाप, त्यामुळे पहिल्या वर्षी मुंबई आणि हिंटरलँड ऑफ महाराष्ट्र असं केलं. दुसऱ्या वर्षी महाराष्ट्राबरोबर बंगालच्या आर्टिस्टना आम्ही इन्व्हाइट केलं आणि त्यांची पेंटिंग्स आणि स्कल्पचर्स असे दोन्ही आम्ही या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित केली. मॅडम, मला सांगा की इथे सगळ्यात जास्त उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा कुठल्या प्रदर्शनाला मिळतो? सगळ्यात उत्स्फूर्त मिळतो तो इंडियन मास्टर्स रेट्रोस्पेक्टिव्ह, म्हणजे ते महान चित्रकारांचं
सिंहावलोकित प्रदर्शन. मॅडम मला सांगा की संपूर्ण महाराष्ट्रभर या कला विभागाचं माहिती म्हणा, या कला विभागाची माहिती म्हणा किंवा यातून चाललेले उपक्रम म्हणा पोहोचलेत असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच, कारण मला मुंबईवरनं तर प्रतिसाद मिळतोच, परंतु ह्या सगळ्या महाराष्ट्रामधल्या छोट्या छोट्या गावामधून सुद्धा मुलं इथे ॲप्लाय करायला येतात. या सगळ्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद. ऐकलत, या कला विभागाचं कार्य फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि म्हणूनच नेहरू सेंटर हे फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. आता हे झालं या कला विभागाचं. या माझ्यासोबत आपण इथल्याच आता पहिल्या मजल्यावर जाऊयात डिस्कवरी ऑफ इंडियाचं प्रदर्शन पाहायला. चला मित्रांनो, 5000 वर्षापूर्वीचा भारताचा इतिहास सांगणारा असा अभ्यासपूर्ण असा ग्रंथ स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला. या ग्रंथाचं नाव आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. या ग्रंथाचं कायमस्वरूपीचं असं प्रदर्शन इथे भरवण्यात आलं आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा आणि सगळ्यांनी आवर्जून पाहावा असंच हे प्रदर्शन आहे. नेहरू सेंटरमध्ये डिस्कवरी ऑफ इंडिया या नावाने प्रदर्शन भरवले आहे. भारताच्या पुरातन गौरवशाली संस्कृतीचं दर्शन आजच्या पिढीला आदिमानव ते प्रगत मानव यांचं दृश्य दाखवतंय. नेहरू सेंटरच्या तळमजल्यावरचं हे नाट्यगृह. इथे संगीत, नाटक, गायन याच्या वेगवेगळ्या मैफिली रंगतात. इथले सांस्कृतिक विभाग प्रमुख LK काझी यांच्याकडून मला त्याच्याविषयीची भरपूर माहिती घ्यायची आहे. तोपर्यंत हे पद तुम्ही एन्जॉय करा. अरे लग गई चोट, लग गई चोट, अरे जवानी आए रामा, लग गई चोट, अरे जवानी आए रामा, लग गई चोट, अरे जवानी आए रामा, लग गई चोट. नैनों के तीर मुहे, 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 नैनों के तीर, नैनों के पहले पैसा डालो, बाद में तीर छूटेगा. अरे वाह, पहले से ही टुकड़ है. इन लोगों को बोलो. हाँ, नैनों के तीर मुहे, नैनों के तीर मुहे, मान जयो सैया, नैनों के तीर मुहे, मान जयो सैया.
गई चोट अरे जवा में आए रामा लग गई चोट अरे जवा में आए रामा लग गई चोट. नेहरू सेंटरमध्ये कोणकोणते सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होतात ते आपण पाहूयात इथले विभाग प्रमुख काझी सर यांच्याकडून. या सर, इथे कोणकोणते कार्यक्रम कशा स्वरूपामध्ये सादर केले जातात? कला म्हणजे कलाचे जे अनेक भाग आहे त्याच्यावरनं आम्ही रिसर्च करून त्याच्यावरनं, कारण आदान-प्रदान नेहरू सेंटरचं खूप मोठा कॅनव्हस आहे आणि ह्या कॅनव्हसमध्ये आम्ही रिसर्च करून त्याच्यावर आखणी करून की बाबा कसं कार्यक्रम होतो, जसं जसं वेळ पडतो तसं जसं वेळ येते. आता जसं महाराष्ट्राचा 50 इयर्स आला, 50वं वर्ष, तर ह्या 50व्या वर्षी महाराष्ट्राला कुठला प्रोग्राम करावा, तर त्याच्यावरनं आम्ही रिसर्च चालू केला आणि आम्हाला असं आढळून आला की कालिदास यांनी मेघदूत जे आख्यान आहे त्याची मांडणी इथे महाराष्ट्रामध्ये केलेली आहे आणि मेघदूत हा जगप्रसिद्ध झाला. भारताचे अनेक भाषामध्ये त्याचं ट्रान्सलेशन झालं, भाषांतर झालं. तर हा मेघदूत आणि कालिदास ज्यावेळी इकडे आला तो थोडासा अस्वस्थ होता, कारण त्याची बायकोला कोणीतरी अपहरण केलं होतं आणि म्हणून तो थोडासा अस्वस्थ असताना त्यांनी इकडे मेघदूतची मांडणी केली. ते सर्व त्याच्यावर इकडचं एन्व्हायरमेंट आणि हे टोटल महाराष्ट्रामध्ये आहे. सर, तुम्ही आम्हाला खूप अशी महत्त्वपूर्ण आणि बहुमूल्य अशी माहिती दिली आहे. तुमचा हा उपक्रम आणि तुमचे हे प्रयत्न या सगळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला जी काही माहिती दिली आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद सुद्धा. नाट्यसंगीत लोक पाहू न देणं ही आपलीही तेवढीच जबाबदारी आहे. म्हणूनच नेहरू सेंटरच्या संग्रहामध्ये उपलब्ध असलेलं शापित गंधर्व एक पद आपण पाहूया. प्रकाश अल्लाह 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 तो सुवास अल्लाह 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 तो सुवास अल्लाह अल्लाह सुवास अल्लाह 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 तो सुवास अल्लाह अल्लाह गमधनी मधनी सा सानिध पमगरे सा. बहुत अच्छा. अब सुनो तेरे नादान दीप तनन नेहरू सेंटर उभं करण्यामागचा नेमका उद्देश काय किंवा तिथे काय काय चालतं हे आपण विचारूया तिथले डायरेक्टर कुलकर्णी सर यांना. सर, नेहरू सेंटर उभं करण्यामागची किंवा सुरू करण्यामागची प्रेरणा काय? प्रेरणा काय, नेहरूंचे जे उद्देश किंवा आदर्श आहेत म्हणजे ते सांगितलं ना, सेक्युलरिझम आणि सायंटिफिक टेम्पर. जरी नेहरू
धर्मावर थोडंफार विश्वास ठेवतील त्यांना सायन्सकडे जास्त हे होतं. म्हणजे जगात जे जे सायन्स प्रोग्रेस झालेले आहेत किंवा हे झालेलं आहे त्याच्या बरोबरीने आपण हे करावं. कारण ते स्वातंत्र्य मिळाल्यावर ते पहिले पंतप्रधान होते. म्हणून हिंदुस्थानचं एक 50 वर्षाचं 100 वर्षाचं व्हिजन त्यांच्याकडे होतं. त्यात सायन्स हे करून चालणार नाही म्हणून सायन्सवर त्यांचं भर होतं. म्हणून त्यांनी सांगितलं बाखरा नानगाल वगैरे दे आर मॉडर्न टेम्पल्स म्हणाले ते. सर, मुंबईकरांपासून ते महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा नेहरू सेंटरचा प्रयत्न असं काय तुम्हाला वाटतं? आम्ही प्रत्येक ॲक्टिव्हिटीज करतो, कल्चरल ॲक्टिव्हिटीज. प्लॅनेटरियमसुद्धा आता डिजिस्टार 3 पहिल्यांदा आम्ही इथं आणलेलं आहे. आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीजसुद्धा एक थिमॅटिक असतं. कुठले पैसे मिळवण्यासाठी आपल्या कुठली ॲक्टिव्हिटीज नाही आहेत. कल्चरल फक्त प्लॅनेटरियमला आम्ही थोडं ते सुद्धा 50% सुद्धा चार्ज करत नाही. तरीसुद्धा आम्हाला पुष्कळ सबसिडी करावं लागतं. लोकांची सेवा हेच मुख्य नेहरू सेंटरचा उद्देश आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया हे प्रदर्शन इथे कायमस्वरूपी भरवण्या पाठीमागची प्रेरणा किंवा उद्देश काय आहे? उद्देश त्याच म्हणजे लोकांना इतिहासाची माहिती मिळायला पाहिजे, विशेषतः तरुण मुलांना. नाहीतर आता ह्याच्यात इतिहास माहीत नाही तर का आम्ही दरवर्षी इथं कॉम्पिटिशन घेतो डिस्कवरी ऑफ इंडिया एसे येण्यासाठी. परवाच त्याचं प्राइज डिस्ट्रीब्युशन झाला. जवळजवळ 70 मुलांनी हे केलं होतं. त्यांना माहितीच नसतं आपल्या इतिहास काय आहे ते. आणि विशेषतः गेले 15-20 वर्षात तरी बघतो ते कॉम्प्युटर आणि ह्याच्यात इतिहासकडे मुलांचं लक्षच नाही आहे. म्हणून मग हिंदुस्थानचे इतिहास मुलांना किंवा जनरल पब्लिकला कळायला पाहिजे या उद्देशाने ते केलेलं आहे. आणि त्याच्यात बरेच इतिहास तज्ज्ञ त्यांनी 5-6 वर्ष त्याच्यावर काम केलेलं आहे, त्याच्यावर विचार केलेला आहे. हे सगळे पुस्तक आहेत, त्यांचे मिनिट्स आहेत. म्हणजे इतके त्यांनी डिस्कशन करून मग ते बनवलेलं आहे. आणि ते काय हे झालेलं आहे ना, ॲक्च्युली गॅलरीज आहेत ना, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन म्हणून अहमदाबादला तुम्हाला माहिती असणार. म्हणजे फोटोग्राफी सगळं त्यांचं हे आहे. पण कल्पना आमची आहे, त्यातलं इनपुट काय आहे, इंटेलेक्च्युअल इनपुट ज्याला म्हणतो ते आमचं नेहरू सेंटरचं आहे. मी आता या नेहरू सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरच्या हॉलमध्ये आहे. इथे आत्ता एक स्पर्धा भरवण्यात आली होती. या हॉलमध्ये काय काय चालतं, आत्ता काय काय झालं ते आपण बोलूयात. या, नमस्ते मैम. नमस्ते. अभी कौन कौन सी एक्टिविटीज़ यहाँ चलती है? हम लोग ने नेहरू सेंटर में अभी ये एक एनवायरनमेंट रिलेटेड वर्कशॉप का हम लोग ने शुरू किया है, जिसमें हम हर महीने एक वर्कशॉप बच्चों के लिए ऑर्गेनाइज करते हैं. इसमें हम लोग ऐसा करते हैं कि कोई भी एनवायरनमेंट या पर्यावरण रिलेटेड कोई भी टॉपिक हम चूज़ करते हैं और उस पर हम लोग या तो उनको बच्चों को एक फ़िल्म दिखाते हैं या एक टॉक सुनवाते हैं और एक एक्टिविटी करवाते हैं. अभी यहाँ पे क्या चल रहा है, कौन सा प्राइज डिस्ट्रीब्यूशन हो रहा है, मुझे बताइए. अभी हम लोग ने आज सुबह बैन प्लास्टिक्स करके एक वर्कशॉप किया है बच्चों के लिए, जिसमें 5th स्टैंडर्ड से ले के 9th स्टैंडर्ड तक के बच्चे शामिल हुए थे. और उसमें हम लोगों ने एक पावर पॉइंट प्रेजेंटेशन दिखवाया, जिसमें एक मुंबई के एक NGO थे, उन्होंने आके उनको टॉक भी दिया. उसके बाद हम लोगों ने उनको ये सिखवाया कि प्लास्टिक्स से वातावरण में या पर्यावरण में क्या हानि हो सकती है, प्लास्टिक्स के उपयोग से हम लोग क्या नुकसान कर सकते हैं अपने पर्यावरण को. उसके बाद उन्होंने यहाँ पे कपड़े के बैग्स बनाए, कपड़े और जूट के बैग्स बनाए. आता आपल्याला इथल्या डॉक्युमेंटेशन ऑफिसर आरती देसाई यांनी इथे कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज चालतात, आत्ता कुठली स्पर्धा झाली हे सांगितलं. इथल्या विजेत्यांशी आपण बोलूयात, मुलांशी बोलूयात. हाय, योर गुड नेम? वीर बेदी. मुझे बताइए आपने क्या बनाया है? मैंने एक क्लॉथ बैग बनाया है बैन प्लास्टिक्स के लिए और मुझे फर्स्ट प्राइज़ मिला है. ये बैग बनाने के लिए प्रेरणा किससे मिली, कैसे सीखे आप, मुझे बताइए ना. मेरी माँ ने मुझे बताया ये कैसे सब कुछ करना है और मैंने 4th स्टैंडर्ड में स्टिचिंग सीखा था, तो मैंने दोनों का मिलावा करके ये बनाया है. थैंक यू. थैंक यू. हाय, योर गुड नेम? माय नेम इज़ क्रिश. मुझे बताइए आपने कौन सा बैग बनाया है? मैंने ये बैग बनाया है. किसने सिखाया है आपको और क्यों बनाया है, बोलो ना, इसका पर्पस क्या है?
पर्पस कि प्लास्टिक को बैन कर सकूं। मेरी मम्मी ने मेरे को ये बनाना सिखाया। क्या सीखा आपने ये वर्कशॉप से? इस वर्कशॉप से सीखा कि प्लास्टिक को ज़्यादा इस्तेमाल नहीं करना चाहिए। अगर जानवर उसे खा जाए खाना समझ के, वो मर भी सकते हैं। नेहरू सेंटर कैसे लगता है आपको? क्या क्या देखा आपने? इधर बहुत अच्छा लगता है। छोटे लोग जो अभी नए आए हैं, मतलब उनको मालूम नहीं है कि क्या होता है वर्ल्ड में, उनको मालूम चल जाता है इधर आके। मुझे बताइए, नेहरू सेंटर की बिल्डिंग आपको कैसी लगती है? हम लोग को बहुत अच्छी लगती है और पाइनएप्पल शेप के जैसे लगती है। और उधर हम लोग भी, मैं अभी तक गई नहीं, इसके लिए मेरे को ज़्यादा उसके बारे में कुछ मालूम नहीं। आपने नेहरू सेंटर में क्या क्या देखा है? जब हम यहाँ पर अंदर आए तो हमने एक बड़ी इमारत देखी। उसके अंदर चाचा नेहरू की तस्वीर थी और थोड़ा आगे जाने पर एक एग्जीबिशन भी लगा था। मैम, ये हॉल में कौन कौन सी एक्टिविटी चलती है, आपको पता है? यहाँ पर बहुत सारी एक्टिविटी, स्पेशली बच्चों के लिए एजुकेशनल एक्टिविटीज़ बहुत सारी चलती है। जैसे पेपर मैशे की एक्टिविटीज़ चली थी हाल ही में, फिर उसके पहले आर्ट एक्टिविटीज़ चली थी, और साइंस और प्रोजेक्ट्स के बारे में भी बहुत सारी जानकारी जहाँ बच्चों को मिलती है। ऐसी एक्टिविटीज़ बहुत सारी नेहरू साइंस सेंटर में, और हमारी स्कूल हमेशा पार्टिसिपेट करती है जो भी नेहरू साइंस सेंटर की जो भी एक्टिविटीज़ होती है, बिकॉज इट्स रियली उनको कुछ एजुकेशन देने वाली चीज होती है यहाँ पर। अशी होती चाचा नेहरू यांची दृष्टी. दूरदृष्टी असणाऱ्या चाचा नेहरू यांना मुलांविषयी कमालीची आस्था आणि प्रेम होतं. म्हणूनच 14 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून उत्साहानं साजरा होतो. लहान मुलांमध्ये चाचा नेहरू उद्याच्या प्रगत भारताचे स्वप्न बघत होते. त्यांच्या स्वप्नांचा लाभलेला वारसा नेहरू सेंटरमधील वास्तूंमधून प्रकर्षाने जाणवतोय. विकसित भारत प्रगत राष्ट्र होण्यासाठी चाचा नेहरूंचं ध्येय, विज्ञानवादी दृष्टी, उच्च शिक्षण विषयक विचार प्रेरक आणि मार्गदर्शक ठरतायत. भारताची युवा पिढी या विचारांनाच आपलं प्रमुख ध्येय बनवून या स्वप्नांना दृश्य रूपात परिवर्तित करेल. हाच आशावाद घेऊन युवा पिढीची पावले उद्याचा प्रगतशील भारत बनवण्यासाठी मोठ्या दिमाखानं बाहेर पडतील.